कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ज्योतिबा देवस्थानच्या पायथ्याशी असणाऱ्या काही गावांमध्ये दवणा या औषधी सुगंधी वनस्पतीची पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते। ठराविक शेतकऱ्यांकडूनच मर्यादित स्वरूपात करण्यात येणाऱ्या या शेतीतनं अल्पावधीत एकरी लाखो रुपयांचा नफा कमावता येतो। पन्हाळा तालुक्यातील केखले गावचे अरुण बाळूसा पाटील हे त्यापैकीच एक। दरवर्षी ते आपल्या 20 गुंठ्यांच्या दवना शेतीतनं 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवतात। आज आपण त्यांच्या दवना शेतीची पाहणी करण्यासाठी त्यांच्या गावी जाणार आहोत। अरुण पाटील यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालंय। शिक्षणात फारशी आवड नसल्याने ते आपली 10 एकर शेती 10वीत शिकत असल्यापासूनच सांभाळतात। त्यांची 10 एकरापैकी 4 एकर कोरडवाहू तर 6 एकर बागायती शेती आहे। त्यापैकी 20 गुंठ्यात ते प्रत्येक वर्षी दवण्याची शेती करतात। ऊस शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या या शेतीत ते विशेष लक्ष देतात, कारण दवण्याचं पीक जितकं फायदेशीर तितकंच ते नाजूक असतं। रोप लावत असताना की दवण्याला पाणी अगोदर त्या मोकळ्या ओप्याला पाणी पाजणे, पुन्हा रोप लावायला लागले की एक रोप लावलं की दुसरं रोप लावायच्या वक्ताला हात धुणे। हात जर नाही धुतले तर ते नाजूक असल्यामुळे मोडून जातं, म्हणून ते लगेच हात धुणे, 4-4 इंचावर रोप लावणे ही महत्त्वाची काळजी रोप दवना लावताना ही घ्यावी लागते। अरुण पाटील दवना पिकाची रोपं तयार करून त्याची पुनर्लागण करतात। त्यासाठी त्यांनी 15 नोव्हेंबरच्या दरम्यान गादी वाफ्यावर बी पेरून रोपं तयार केली। त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला त्याची पुनर्लागवड केली। हे करत असताना त्यांनी पूर्व मशागतीच्या वेळेपासूनच पिकांचं चांगलं नियोजन केलंय। त्यासाठी 20 गुंठ्यात 10 गाड्या शेणखत मिसळून रान चांगलं तयार करून घेतलंय। त्याचबरोबर रासायनिक खताचा देखील योग्य वापर केलाय। सध्या त्यांचं पीक फुलोरा अवस्थेत असून लवकरच त्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे। मी युरिया अर्ध पोतं, DAP अर्ध पोतं हे 15व्या दिवशी मी दवण्याला लागवड टाकतो। पुन्हा 15व्या दिवशी नंतर 1 महिन्यानंतर ती दवण्याची पुन्हा ते अर्ध पोतं आणि युरियाचं अर्ध पोतं हे टाकतो। खुडणी केली की उत्पादनात जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी ती खुडणी करावी लागते। खुडणी केल्यावर जास्त त्या रोपाला एक शिवडी येणार, ते जास्त फुटवा होतो। फुटवा झाला की जास्तीत जास्त आपणाने फायदा होण्यासाठी ती खुडणी करावी लागते। जास्तीत जास्त या दवण्यावर जास्तीत जास्त कीड वगैरे काही पडत नाही। चुकून जास्तीत जास्त मवा पडतो, हलकीशी फवारणी, कीटकनाशकची फवारणी करतो। दवना पिकाचं उत्पन्न त्याच्या फुटीवर अवलंबून असल्याचं अरुण पाटील यांचं मत आहे। त्यासाठी रोपाला चांगली फूट येण्यासाठी ते योग्य वेळी खुडणी करून घेतात। त्यामुळे रोपांना चांगले फुटवे फुटतात आणि उत्पन्नात वाढ होते। अरुण पाटील सकाळी लवकर दवण्याची रोपं उपटून ज्योतिबा देवस्थानाच्या ठिकाणी त्याची विक्री करतात। 2 रुपयापासून 10 रुपयांपर्यंत त्यांना काडीला दर मिळतो। 20 गुंठ्यापासून त्यांना सरासरी 3.5 लाख रुपये मिळतात, तर खर्च वजा जाता जवळपास 3 लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचं ते सांगतात। दवण्याची विक्री ज्योतिबा आणि नाईकबा इथं आपले दवना घेऊन विकाय जातो आम्ही। ते जास्तीत जास्त ज्या रानात उत्पन्न मिळण्यासाठी ज्योतिबा नाईकबा इथं जास्तीत जास्त विकतो। हे एका काडीची 5 रुपये किंमत, ज्या रानाला 20 गुंठ्याला 3.5 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळतं। दवण्याची लागवड मर्यादित स्वरूपात होते। सध्या फक्त महाराष्ट्रातील काही ठराविक तीर्थस्थळांच्या क्षेत्रातच या वनस्पतीची लागवड केली जाते। त्यामुळे या शेतीची व्यावसायिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे। त्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा आणि कृषी विभागामार्फत शेतकरी गट स्थापून दवना शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे। ह्या शेतकऱ्यांना एकत्रितरित्या येऊन गट स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या माध्यमातून दवना उत्पादक शेतकऱ्यांचे आम्ही गट तयार करून त्यांना दवना उत्पादन आणि दवण्याची प्रक्रिया यासाठी मार्गदर्शन करीत आहोत। तर या केखले गावात सध्या 2 गट आम्ही शेतकऱ्यांचे तयार करत आहोत आणि दवण्यापासून फक्त तीर्थक्षेत्रांवर वाहण्यासाठी दवण्याचा उपयोग न राहता हे एक आयुर्वेदिक पीक असून याच्यातील दवनीन नावाचं जे तेल आहे, या तेलाची सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे। दवना या पिकापासून दवनीन हे सुगंधी तेल काढलं जातं। त्याचबरोबर त्याचा औषधामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। त्यामुळे दवण्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे।
परंतु मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यानं दवणा शेतीत चांगला वाव असल्याचं मत कृषी महाविद्यालयाच्या कृषी विस्तार विभागाचे विलास करडे यांनी व्यक्त केलंय। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवड प्रकल्प यांच्यामार्फत महाराष्ट्रामधले असलेले वेगवेगळे हवामान, येणारी वेगवेगळी पिकं आणि बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वनस्पतीची मागणी याचा विचार करून आणि अभ्यास करून या विद्यापीठानं साधारणतः 20 औषधी वनस्पती आणि 10 ते 15 सुगंधी वनस्पतीची शिफारस हे महाराष्ट्रासाठी लागवडीसाठी करण्यात आलेली आहे। दवणा शेती केल्यानंतर शेतकऱ्यांपुढे त्याच्या बाजारपेठेचा प्रश्न उभा राहतो। यासाठी लागवड करण्याअगोदरच शेतकऱ्यांनी बाजारभावापासून या क्षेत्रातील खरेदीदार, सुगंधी द्रव्य तयार करणारे कारखानदार, व्यापारी यांची माहिती मिळवणं गरजेचं आहे। यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या कृषी विभागानंही मदत केल्यास दवणा हे शाश्वत उत्पन्न मिळवून देणारं पीक ठरू शकेल। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।